येणाऱ्या 2 तारखेला हिमायतनगर शहरातल्या सर्व माझ्या मायबाप जनतेला, सर्व माता भगिनींना एवढंच सांगू इच्छितो, येणाऱ्या नगरपंचायतीच्या जे काही काँग्रेस पक्षाच्या सेवकाच्या हे केले त्या या शहरामध्ये जे काही आज या शहराचा पहिला दिसत असेल काँग्रेस पक्षामुळे आणि त्या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षाच्या त्या काळातल्या जे काही नगरपालिकेमध्ये हे होते पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हिमायतनगर शहरातील जनता आम्हाला निश्चित असेल. तुमच्या गटाचा उमेदवार असल्यामुळे माधुराकडे जवळजवळ शहर सोडत नाहीत. मी माझ्या सगळ्या म्हणण्यापेक्षा मी माझ्या कार्यकर्त्यासाठी स्वतःच्या निवडणुकीपेक्षा जास्त मेहनत घेणारा मी एक कार्यकर्ता आहे. म्हणून हिमायतनगर शहरामध्ये मी गेल्या 2 दिवसापासून त्या ठिकाणी फिरत आहो आणि उद्यापासून मी 2 दिवस हदगाव शहरामध्ये मला हदगाव आणि हिमायतनगर दोन्हीकडे जिम्मेदारी माझ्यावर आहे आणि पक्षाच्या दोन्ही तालुक्याचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी दोन्हीकडे जिम्मेदारी असल्यामुळे निश्चित त्या ठिकाणी कार्यकर्त्यासाठी कोणी म्हणत असेल निश्चित त्या ठिकाणी छान मानून आहे. मला असं वाटते उमेदवार लढत कोणासोबतच नाही. या ठिकाणी हिमायतनगर शहरातल्या जनतेच्या आशीर्वादाने पण एकतर्फी आमची निवडणूक होईल असं मला या ठिकाणी. काल भारतीय जनता पार्टीने प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करून त्यांचा मिनिस्टर जाहीर केला आणि आज आपल्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झाला. आम्ही करणार ना. आता माझ्या मते 25 तारखेपर्यंत विड्रॉलचा शेवटचा दिवस आहे. मॅनिफेस्टो त्या ठिकाणी तयार आहे. त्याचा आम्ही एका दिवशी असंच कार्यक्रमाच्या माध्यमातून काम आपण मोशन करू आणि त्या ठिकाणी जे काही राहिलेले काम आहे त्याचा आम्ही वचननामा तयार करून आम्ही शहरवासियांकडे सुपूर्द आणि शहराचा विकास नाही केला असं म्हणणाऱ्यांनी निदान शहरामध्ये आल्यानंतर ज्यांनी म्हणले त्याला या शहरात त्याबद्दल पहिलं माहित आहे की नाही मला माहित नाही, पण या शहराची ओळख त्याला होती की नाही मला माहित नाही, पण या शहरामध्ये जी काही अवस्था होती इथल्या जनतेला माहित आहे. त्या पहिल्या अवस्थेपेक्षा या शहराची जी काही सुधारणा झाली हे पूर्ण केली. त्याच्यामुळे त्यांनी जरी काही म्हणलं जनता या ठिकाणी हुशार. याबरोबर काल माननीय आमदार बाबूराव पुणेकर यांनी असे म्हटले की भारतीय जनता पार्टीसोबत युती झाली होती पण काही कारणास्तव मोदी करून भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार रिंगणामध्ये उतरवला. त्याबद्दल तुमचा काही रोल आहे का त्याच्यामध्ये? असं काही ते त्यांच्या पक्षाचा प्रश्न. आणि दुसरं मी तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून ऐकलं की लोकप्रतिनिधी म्हणतात की आमच्याकडे नगर विकास खाता आहे. बरोबर आहे. मला तेच सांगायचं तुमच्या माध्यमातून आज नगरपालिकेवर गेल्या 4-5 वर्षांपासून प्रशासक आहे. प्रशासक असल्यामुळे शेवटी प्रशासक कोणाच्या माध्यमातून चालते. आता त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमदार असल्या तर आमदार त्या ठिकाणी नगर बॉडी नसल्यामुळे आमदाराचं त्या ठिकाणी चालू शकते. मला म्हणायचं तुम्ही नगर विकास खाता आमच्याकडे हा म्हणता 1-6 वर्ष तुम्हाला आमदार होऊन झालं एक दंडी या ठिकाणी या शहरामध्ये टाकली नाही. त्याच्यावरून समजा आज तुम्ही नेताची दिशाभूल करताय की आमच्याकडे नगर विकास खाता आहे. आता मला एवढंच सांगायचं आहे नगर विकास खाते जरी त्यांच्याकडे असेल तर नगर विकास खात्याच्या प्रमुखाला तेव्हा दिल्लीला तेव्हा त्या कोणत्या दरेगावला पळायला लागलं याची सुद्धा त्या ठिकाणी जनतेला चांगली माहिती आहे. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे नुसतं बोलण्यापुरते आहेत ते 1-6 वर्षानं या शहरामध्ये एक पेटलं माती सुद्धा टाकली नाही. त्याच्यामुळे या खोट्या त्यांच्या आश्वासनाला शहराची जनता बळी पडणार नाही. निश्चित काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे राहून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आशीर्वाद